नमस्कार मंडळी, नोकऱ्या नाईक केंद्र यूट्यूबच्या आपले स्वागत आहे. मित्रांनो, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्यामार्फत या ठिकाणी गट आणि गट स्तरावरती सर्व सेवेने रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म या ठिकाणी ऑफलाईन स्वरूपात या ठिकाणी फॉर्म भरायचे आहेत. या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जी जाहिरात आहेत आणि हा फॉर्म कसा भरला जातो हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन बनवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो यामध्ये मित्रांनो तुम्हाला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्यामार्फत या ठिकाणी विद्यापीठ प्रकल्प विशेष जाहिरात या ठिकाणी 1/7/2025 रोजी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकरता ज्या स्थावर मालमत्ता धारकांनी प्रत्यक्ष या कृषी विद्यापीठाकरता जमिनी घरे शासन धोरणानुसार या ठिकाणी दिल्या असल्यामुळे प्रकल्पग्रस्त शासन निर्णय 14 ऑक्टोबर 2025 नुसार या ठिकाणी कृषी विद्यापीठ गट आणि ड स्तरावरती एकूण रिक्त पदांच्या या ठिकाणी 50% जागा या ठिकाणी भरवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला vnmkv.ac.in या वेबसाईटवर संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी 2/7/2025 पासून ते या ठिकाणी लास्ट डेट असणार 1/8/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. यामध्ये मित्रांनो पोस्ट पात्रता पे स्केल या ठिकाणी आपण पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पोस्ट आहेत, वॉचमन पोस्ट आहेत, एकूण 63 जागा असणार आहेत. 15,047 पे स्केल असणार आहेत. एकूण 62 जागांची पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण जागा असणार आहे. मित्रांनो तुम्हाला एकूण 62 जागेपैकी मित्रांनो अनुसूचित जातीसाठी 9, जमातीसाठी 4, विजा अ1, बज ब1, बज क3, बज ड1, विम प्र 2, इम व 13, एसीबीसी 8, EWS 7 आणि ओपन 13 पदभरती आहेत. त्याचबरोबर इतर सर्वसाधारणसाठी 29, महिला 2, 18, खेळाडू 2, मायसैनिक 8, अंशकाली पदवीधर 5, भूकंपग्रस्त 0 आणि दिव्यांगासाठी 2 आणि अनाथांसाठी 1 जागी पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहेत. यामध्ये पदाचं नाव आहे मजूर गुरखी परिचर. यासाठी मित्रांनो एकूण 307 जागी पदभरती असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला 15,047 या ठिकाणी पे स्केल मिळणार आहे. त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण मित्रांनो 307 जागांपैकी मित्रांनो तुम्हाला सर्वसाधारणसाठी 121 जागा, महिलांसाठी 92 जागा, खेळाडूंसाठी 12 जागा, माईसंघांसाठी 24 जागा, अंशकाली पदवीधर 30 जागा, प्रकल्पग्रस्त 8 जागा, दिव्यांगासाठी 12 जागा आणि अनाथांसाठी 3 जागी पदभरती असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला अनुसूचित जातीसाठी 44, जमाती 28, विजा अ 10 जागा, भज ब 10 जागा, भज क 13 जागा, भज ड 8 जागा, विम प्र 9 जागा, इमा व 80 जागा, एसीबीसी 49, EWS 49 आणि खुला 7 जागी असे तुम्हाला पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक पात्रता व जी निवड पद्धत असणार आहे त्यामध्ये पायरेकरी पोस्ट आहेत. यामध्ये 7वी पास असणं आवश्यक राहणार आहेत आणि माजी सैनिकांसाठी सुद्धा पात्रता असणार आहे. यामध्ये परीक्षा शुल्क असणार आहेत, परीक्षा पद्धत असणार आहेत, 60 मार्काची व्यवसाय चाचणी असणार आहेत व 40 मार्काची शारीरिक चाचणी असणार आहे. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे मजूर. ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला 4थी पास संबंधित क्षेत्रामध्ये अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 60 मार्काची व्यवसाय चाचणी आणि 40 मार्काची शारीरिक चाचणी तुमची या ठिकाणी असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला शासन निर्णय क्रमांक 4 मे 2022 अन्वये तुमच्या या ठिकाणी एकूण गुणाचे 45% गुण या ठिकाणी प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे. म्हणजे या ठिकाणी दोन्ही मिळून 60 आणि 40 मिळून अशी तुम्हाला 45% मार्क्स या ठिकाणी तुम्हाला मिळवायचे आहेत. त्याचबरोबर तुम्ही वयमर्यादा सांगितलं, वयमर्यादा 1/8/2025 रोजी या ठिकाणी किंवा वयमर्यादा 18 ते 1 तुम्हाला या ठिकाणी 38 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. कास्टमध्ये असला तर 63 वर तुम्ही अप्लाय करू शकता. सदर जाहिरात या ठिकाणी प्रकल्पग्रस्त असल्यामुळे या ठिकाणी खालील प्रवर्ग सोडून इतर प्रवर्गासाठी 25 वर्ष या ठिकाणी तुम्हाला वयमर्यादा राहणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन अर्ज सादर करण्यासाठी काही सूचना आहेत. यामध्ये मित्रांनो पात्र उमेदवार या ठिकाणी vnmkv.ac.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जो डिमांड ड्राफ्ट आणि जी DD वगैरे आहेत या ठिकाणी कंट्रोलर रिक्रुटमेंट अकाउंट vnmkv परभणी याद्वारे तुम्हाला या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला काढायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला माजी सैनिकांसाठी कोणती फी नसणार आहे. त्याचबरोबर माजी सैनिक आणि दिव्यांगासाठी सुद्धा फी नसणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला निवडीची पद्धत व स्वरूप जर बघितलं मित्रांनो तुम्हाला व्यवसाय चाचणी आणि शारीरिक चाचणी अशी 2 स्वरूपात तुमच्या ठिकाणी निवड चाचणी असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फी असणार आहे. मित्रांनो फी या ठिकाणी ओपनची फी या ठिकाणी 1000 रुपये फी असणार आहे आणि कास्ट आणि रिझर्वेशनची फी या ठिकाणी 900 रुपये तुम्हाला फी
फी असणार आहे. ही फी मित्रांनो डिमांड ड्राफ्टद्वारे तुम्हाला करायचं आहे. यामध्ये तुम्हाला महिला आरक्षण असणार आहे, त्यामध्ये डोमेसाईल महाराष्ट्राचं असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला खेळाडूंचं आरक्षण आहे, दिव्यांगाचं आरक्षण देण्यात आलं आहे, अनाथांचं आरक्षण आहे, माजी सैनिक आरक्षण, प्रकल्पग्रस्त आरक्षण, भूकंपग्रस्त आरक्षण तुमच्या ठिकाणी असणार. यामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रकल्पग्रस्त आरक्षण असणार आहेत, जे की सर्वात महत्त्वाचं आरक्षण या ठिकाणी असणार आहेत. यामध्ये जाहिराती अनुषंगाने जे या ठिकाणी यामध्ये मित्रांनो जे प्रकल्पग्रस्त म्हणजे विद्यापीठ प्रकल्पग्रस्त असल्याबाबत तुम्हाला या ठिकाणी वैध प्रमाणपत्र असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर एकच सर्व आरक्षण या ठिकाणी शासनानुसार तुमच्या ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. कसा भरायचा तो हे या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये उजव्या साईडला फोटो चिटवायचा आहे, यामध्ये सिग्नेचर तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी कोणत्या पदासाठी अर्ज केला ते या ठिकाणी लिहायचे. त्यामध्ये हा फॉर्म मराठीमध्ये भरायचा आहे. यामध्ये उमेदवाराचे संपूर्ण नाव, आडनाव प्रथम अशा स्वरूपात नाव भरायचं आहे. त्याचबरोबर वडिलांचे संपूर्ण नाव या ठिकाणी लिहायचं आहे, आडनाव प्रथम लिहायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही पदाचे नाव कोणत्या पदासाठी अप्लाय केला ते, आवेदन अर्ज रक्कम रुपये लिहायचे 1000 किंवा 900 जे काय असलं ते, धनाकर क्रमांक आणि दिनांक म्हणजे DDचा नंबर आणि या ठिकाणी तारीख लिहायची. सध्याचा पत्त्यावरचा पत्ता लिहायचा, कायमस्वरूपात पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला भ्रमणध्वनी मोबाईल नंबर लिहायचे आहेत, ईमेल ID या ठिकाणी लिहायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जन्मतारीख यामध्ये अंक व अक्षरामध्ये लिहायचे तुम्हाला लिहायचे आहे. त्याचबरोबर अर्ज स्वीकारण्यास तुमचं वय किती झालं असेल, वर्ष, महिना, दिनांक तुम्हाला लिहायचं आहे. ज्याबरोबर अर्ज उमेदवाराचा जात प्रवर्ग कोणता आहे तो. त्याचबरोबर जे आरक्षण आहेत म्हणजे अनुसूचित जाती, जमाती, विजा, बजप, बजक, बजड, इमाप्र, इमाव, ACBC, EWS ओपन कोणत्या कॅटेगरीमधून बसला ते लिहायचं आहे. त्याचबरोबर इतर ते आरक्षण लिहायचं आहे. त्याचबरोबर इतर आरक्षण काय घेणार असेल म्हणजे महिला, खेळाडू, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, भूकंपग्रस्त, दिव्यांग, अनाथपैकी कोणता असल्यास तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांची या ठिकाणी माहिती लिहायची आहे. मूळ प्रकल्प बाधित व्यक्तीचे नाव लिहायचं आहे. त्याचबरोबर अर्जदाराचे नाते लिहायचे आहे. प्रकल्प अर्जदाराचा क्रमांक लिहायचा आहे, गावाचे नाव, सर्वे नंबर, संपादित क्षेत्र व जे आहे का नाही या ठिकाणी लिहायचं आहे. प्रकल्पग्रस्त म्हणून यापूर्वी कधी कुटुंबातील व्यक्तींनी सेवामध्ये लाभ घेणार नसल्यास तुम्हाला या ठिकाणी पदनाम लिहायचं आहे. त्याचबरोबर विद्यापीठ प्रकल्पग्रस्त अध्याबाबत या ठिकाणी समक्ष अधिकाऱ्यांनी जे विविध नमुन्यामध्ये प्रमाणपत्र दिले असल्यास या ठिकाणी तुम्हाला जोडायचं आहे. यामध्ये शैक्षणिक अर्जामध्ये तुम्ही शैक्षणिक अर्जामध्ये जी 7वी किंवा 4थी उत्तीर्ण असेल त्यामध्ये परिषद उत्तीर्ण नाव, शाळा किंवा बोर्ड युनिव्हर्सिटीचे नाव, पासिंग वर्ष, एकूण गुण, प्राप्त गुण आणि श्रेणी आणि किंवा टक्केवर तुम्हाला लिहायचे. त्याचबरोबर काही पदासाठी अनुभव असल्यास याने अनुभव द्यायचा आहे. यामध्ये नियुक्तीमध्ये नाव लिहायचं आहे, कोणते अनुभव काम केलं ते, धारण केलेले पदाचे नाव, कधीपासून कधीपर्यंत, त्यामध्ये तुम्हाला वर्ष, महिना आणि दिवस सुद्धा लिहायचं आहे. यामध्ये उमेदवारांनी स्वाक्षरी, नाव आणि दिनांक या ठिकाणी लिहायचं आहे. पुढचा म्हणजे प्रमाणपत्रामध्ये या ठिकाणी फक्त तुम्हाला दिनांक ठिकाण लिहायचं आहे, दिनांक लिहायचा आहे. ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरतील उमेदवाराची स्वाक्षरी, नाव आणि दिनांक अशा स्वरूपात तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. पुढचा या ठिकाणी मित्र तुम्हाला महाराष्ट्र राज्य नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. यामध्ये मित्र तुम्हाला श्रीमती जे काय तुमचं नाव, श्री यांचा मुलगा मुलगी जे काय असल्यास पती पत्नी लिहा, वयवर्ष लिहायचं आहे, राहणार असा पत्ता लिहायचा आहे, सादर करते की खोडायचं आहे, तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते, त्याचबरोबर तुम्हाला किती आहेत मुलांची संख्या आहे 1, 2 असेल ते, त्याचबरोबर असल्यास संख्या लिहायची आहे. आणि मित्रांनो जर या ठिकाणी जन्मतारीख असल्यास जन्मतारीखसुद्धा लिहायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला ठिकाण, तारीख लिहायची आहे. त्याचबरोबर उमेदवाराची नाव आणि स्वाक्षरी तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. ओके, तर हे मित्रांनो तुम्हाला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यामध्ये या ठिकाणी पदभरती. मित्रांनो कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्याचबरोबर असे नवनवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.